नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER बघा या भरतीसाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, DMER बघा या विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? DMER बघा या विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील DMER बघा यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, DMER बघा या विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा DMER या विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1970 बघा या वर्षी DMER या विभागाची बघा स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, DMER या विभागाचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे। DMER या विभागाचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, मुंबई शहर बघा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारताच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? बघा भारताच्या पश्चिम दिशेला कोणता समुद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील बघा भारताच्या पश्चिमेला अरबी हा समुद्र आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तेलंगणा बघा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला असेल ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सन 2014 बघा या वर्षी पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, ब्रह्मगिरी बघा या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ब्रह्मगिरी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ब्रह्मगिरी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, गाविलगड बघा या टेकड्या अमरावती या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, धाम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा धाम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा भरतीसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा आपण दोन्ही या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा जर तुम्हाला बघा PDF घ्यायची असेल तर 99 22 64 81 29 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील। बघा यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, विद्युत प्रवाह मोजणारं यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र आहे? विद्युत प्रवाह खालीलपैकी कोणत्या यंत्रामध्ये मोजला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील ॲमीटर या एककामध्ये बघा विद्युत प्रवाह मोजला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मराठी भाषा जी काय आहे आपली मराठी भाषा देवनागरी या लिपीमध्ये ती लिहिली जाते। प्रश्न क्रमांक 3 पहा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कुसुमाग्रज। बघा हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहेत? बघा प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। तर मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं बघा कलम 51A बघा हे मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामध्ये विचारले तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र हे राजमहेंद्री जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे, या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मॅग्नीज। बघा मॅग्नीज या खनिजासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत? बघा मॅग्नीजसाठी बघा प्रसिद्ध असलेले जिल्हे म्हणजेच तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील, भंडारा आणि बघा नागपूर बघा हे जिल्हे मॅग्नीज या खनिज चढ्यासाठी प्रसिद्ध असलेले ते जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, संगणक बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? संगणक बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? बघा संगणक बघा हे इलेक्ट्रॉनिक या प्रकारचे या ठिकाणी ते साधन आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद सिद्धांत हा मांडला होता। प्रश्न क्रमांक 7 बघा, क्रिया कोणी केली? बघा हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता असतो? बघा वाक्यामध्ये बघा क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द म्हणजे या ठिकाणी कर्ता असतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? बघा सती प्रतिबंधक हा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लॉर्ड विल्यम बेंटिंक बघा यांच्या काळामध्ये सती प्रतिबंधक हा कायदा संमत झाला होता। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर 26 जानेवारी सन 1950ला भारताला सार्वभौमत्व हे प्राप्त झाले होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, बलवंतराय मेहता बघा यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहा बलवंतराय मेहता बघा यांच्या समितीला यांना या ठिकाणी पंचायत राज असं या ठिकाणी नाव हे देण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, जिल्हा अधिकारी बघा हे जिल्हा नियोजन मंडळ यांचे या ठिकाणी अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 12 पहा, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते? बघा शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची निशाणी असते? बघा त्यावर बघा हॉलमार्क या प्रकारची निशाणी असते। प्रश्न क्रमांक 13 बघा, अंगावर एकही बघा दागिना नसलेली स्त्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचा प्रश्न आहे, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे बघा लंकेची पार्वती। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा, वास्को द गामा बघा वास्को द गामा बघा भारताच्या कालिकत बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आला होता? बघा वास्को द गामा बघा भारताच्या कालिकत या बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आला होता? बघा सन 1498 मध्ये बघा वास्को द गामा कालिकत या बंदरामध्ये तो आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे? बघा चिपको ही चळवळ कशा संबंधीची चळवळ आहे? बघा चिपको ही चळवळ बघा वृक्षतोड संवर्धन यांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात?
बघा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी बघा यांचे प्रमुख बघा हे पंतप्रधान असतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर इलेक्ट्रिक बघा बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा भारताच्या बघा निवडणूक आयुक्तांची बघा नेमणूक बघा हे राष्ट्रपतीही करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू बघा उत्सर्जित केला जातो? बघा या ठिकाणी ऑक्सिजन बघा हा वायू उत्सर्जित हा केला जातो। प्रश्न क्रमांक 20 बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा भारतामधली पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? बघा ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? बघा सुरत बघा या ठिकाणी भारतामध्ये बघा सुरत बघा या ठिकाणी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीची बघा या ठिकाणी फॅक्टरी स्थापन करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उलर बघा हे सरोवर या ठिकाणी बघा जम्मू काश्मीर या राज्यामधले या ठिकाणी सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा ललिता बाबर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? ललिता बाबर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील धावपटू बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा धावणे या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 23 बघा लोखंडाचे चणे खाणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। लोखंडाचे चणे खाणे बघा लोखंडाचे बघा चणे खाणे म्हणजे भरपूर परिश्रम घेणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो अधोरेखित या ठिकाणी नामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा कुंभकर्ण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोक आयुक्त बघा हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील सन 1972 बघा या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये लोक आयुक्त हे पद बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बाळशास्त्री जांभेकरांना बघा मराठी वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देव या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला अनेक वचन करायचे बघा देव या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 देव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणता बघा एक या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार नाही? बघा दर्शक सर्वनाम, भाववाचक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम। सर्वनामाचा कोणत्या या ठिकाणी प्रकार नाही? बघा भाववाचक बघा सर्वनाम हा सर्वनामाचा या ठिकाणी प्रकार नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्तीचे बघा एकूण किती प्रकार आहेत? बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? बघा विभक्तीचे बघा एकूण 8 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 30 बघा वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? बघा वारकरी चळवळीचा पाया हा खालीलपैकी कोणी घातला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील संत तुकाराम महाराजांनी पहा वारकरी चळवळीचा पाया हा घातला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्र या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील देवेंद्र, तर या ठिकाणी बघा इंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद नाही? बघा या ठिकाणी 4 राज्य आहेत, या 4 राज्यापैकी बघा कोणत्या एका राज्यामध्ये विधान परिषद नाही? बघा गुजरात बघा या राज्यामध्ये विधान परिषद नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑगस्टा वेस्टलँड बघा हे प्रकरण खालीलपैकी कशा संबंधीचं प्रकरण आहे? बघा ऑगस्टा वेस्टलँड बघा हे प्रकरण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हेलिकॉप्टर खरेदी। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे।
बघा या ठिकाणी पारा, चांदी, जस्त, तांबे अशा प्रकारचे बघा 4 धातू आहेत. गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा पारा बघा या ठिकाणी हा मूलद्रव्य या ठिकाणी, गटामध्ये न बसणारा या ठिकाणी तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नाशिक या ठिकाणी बघा कुंभमेळावा हा भरत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही लातूर या जिल्ह्यामधून वाहत नाही? बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पहा लातूर या जिल्ह्यामधून वाहत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 नर्मदा बघा ही नदी लातूर या जिल्ह्यामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी बघा हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला कालवा आहे? इंदिरा गांधी बघा हा कालवा कोणत्या राज्यामधला तो कालवा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले घटनात्मक बघा आणीबाणी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये लागू झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. पंजाब बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा घटनात्मक आणीबाणी ही लागू झाली होती. प्रश्न क्रमांक 39 बघा, कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणता आहे? कार्बनचं सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी हिरा बघा हे कार्बनचं सर्वात या ठिकाणी शुद्ध रूप असते. प्रश्न क्रमांक 40 बघा, आनंदमठ बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. बंकिमचंद्र चटर्जी यांची या ठिकाणी आनंदमठ त्यांची कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतामध्ये बघा पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा सन 1853 या वर्षी बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा मुंबई ते ठाणे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे बघा लेखक हे अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणता समुद्र आहे जो समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. मरत बघा हा समुद्र या ठिकाणी बघा पूर्णपणे जमिनीने वेढलेला तो समुद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी बघा शरीरामध्ये रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? बघा खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी शरीरामध्ये रोगजंतू यांचा प्रतिकार करू शकतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा पांढऱ्या रक्तपेशी बघा या प्रामुख्याने बघा शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा 12 जून या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणते होते? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचं बघा मूळ गाव तर कटगुण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ठिकाणी मूळ गाव होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची बघा स्थापना सन 1997 या वर्षी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वडाच्या पारंब्या हा झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव आहे? बघा वडाच्या पारंब्या तर या ठिकाणी बघा झाडाचा बघा या ठिकाणी मूळ अवयव ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावांची बघा सर्वात जास्त संख्या आहे? बघा तलावांची बघा सर्वात जास्त संख्या बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये तलावांची बघा सर्वात जास्त संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा टेंभू सातारा बघा हे गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नीरा नरसिंहपूर बघा हे तीर्थक्षेत्र पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
बघा निढळचा बघा कपाळ या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। जाणून घ्यायची इच्छा असलेला बघा जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिभेला हाड नसणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। जिभेला हाड नसणे बघा जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोक्का हा कायदा खालीलपैकी बघा मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो। बघा मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो। बघा संघटित गुन्हेगारी यांच्या बघा विरोधामध्ये मोक्का हा कायदा वापरला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणतं ॲसिड असते। बघा लिंबाच्या रसामध्ये कोणतं ॲसिड असते। बघा सायट्रिक बघा हे ॲसिड लिंबाच्या रसामध्ये असणारं ते ॲसिड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे। बघा धर्मतरची बघा ही खाडी रायगड या जिल्ह्यामधली ती खाडी आहे। प्रश्न क्रमांक 60 बघा सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे। विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे ते। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो DMER बघा भरतीसाठी लागणारे अतिसंपर्क बघा 8000 प्रश्नांचा महत्त्वपूर्ण PDF आणि बघा तुम्हाला संबंधित विषयाचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF जर तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील। यामध्ये हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।